राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। भारताची सर्वात मोठी संपत्ती ही आजचे तरुण आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूरमध्ये म्हटले। त्यांनी नागपूरमध्ये माधव नेत्र रुग्णालयाची पायाभरणी केली। या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते। कुंभमेळ्याचे पाणी पिणार नाही असे म्हटल्यावर नवीन वारे गेलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटले की मी कुंभमेळ्याचा अपमान करतोय, पण प्रश्न हा कुंभमेळ्याचा नाही तर गंगेच्या पाण्याचा आहे असे राज ठाकरे म्हणाले। गंगेमध्ये अर्धवट जाळलेली प्रेते टाकली जातात। गंगेचे पाणी हे पिण्यासाठी नाही तर आंघोळीसाठीही योग्य नाही असे राज ठाकरे म्हणाले। ज्यांना या गोष्टी कळत नाहीत त्यांनी मला हिंदुत्व शिकवू नये असेही राज ठाकरे यांनी ठणकावले। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घर खरेदी, दागिने खरेदीसाठी नागरिकांची मागच्या 8 दिवसांपासून लगबग सुरू होती। सोलापूर व अकलूज आरटीओ कार्यालयाकडील नोंदीनुसार 8 दिवसात जिल्ह्यात तब्बल 3,500 वाहनांची विक्री झाली आहे। नुसत्या वाहन व्यवसायात तब्बल 170 कोटींची उलाढाल झाली आहे। अलमट्टी जलाशयाच्या पुढील भागात रेल्वे पुलाच्या खाली कृष्णा नदीच्या पात्रात नववर्ष दिनी गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळीसाठी गेलेली 3 मुले वाहून गेल्याची घटना घडली आहे। त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून इतर दोघांच्या मृतदेहाचे शोधकार्य सुरू आहे। रमजान ईद साजरी होणार असून सोलापूर शहरात सुमारे 1200 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पोलीस उपायुक्त, 5 सहाय्यक पोलीस आयुक्त, 22 पोलीस निरीक्षक, 65 सहाय्यक पोलीस निरीक्षक, फौजदार, 700 पोलीस अंमलदार, 400 होमगार्ड व राज्य राखीव दलाची एक तुकडी असा सुमारे 1200 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे। सोलापूर शहरात एकूण 36 ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत। अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या चांदीच्या गदेवर सोलापूरच्या वेताळ शेळकेने नाव कोरले। त्याने मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा पराभव केला। अहिल्यानगरमधील कर्जत शहरात आमदार रोहित पवार मित्रमंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। वेताळ पाटील हा माढा तालुक्यातील बेंबळे या गावचा रहिवासी आहे। श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त अक्कलकोट येथे आज मोठी गर्दी झाली आहे। पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर यासह आदी भागातून भाविक हे आज स्वामी समर्थांच्या प्रगट दिनादिवशी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोट नगरीत दाखल झाले आहेत। यामध्ये नगर परिषद, पोलीस प्रशासन, देवस्थान, अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत सोलापुरातील असंघटित कामगारांकरिता राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित दहिटणे तालुका उत्तर सोलापूर यांच्या माध्यमातून केवळ 3,71,000 1 BHK फ्लॅट मिळणार असून पहिल्या टप्प्यातील 1200 घरकुलांची लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चावी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर किरण देशमुख यांनी दिली। 4 वर्षीय सार्थक वळकुंदे याने बालवाडीत असताना प्रजासत्ताक दिनाला 3 पानाचे भाषण जसेच्या तसे गावकऱ्यांसमोर म्हणून सर्वांचेच लक्ष वेधले होते। त्याचवेळी गावकऱ्यांकडून त्याला 1400 रुपयांचे बक्षीस मिळाले। त्याच्याकडून खूप अपेक्षा असल्याने आई वडिलांनी नातेपुते येथील संत बाळूमामा संचलित ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम मध्ये प्रवेश घेतला होता। चालू वर्षातील अंतिम सत्रातील शेवटचे 2 पेपर राहिले असतानाच त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि संपूर्ण मार्कडवाडीवरच शोककळा पसरली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 429 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। दाखल केलेल्या अर्जामध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार सुभाष देशमुख यांची माणसं कोण आणि माजी आमदार दिलीप माने यांची माणसं कोण याचा कसून शोध घेतला जात आहे। 2 पॅनलला सर्वच्या सर्व जागांवर सक्षम उमेदवार मिळतील अशी स्थिती प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे। उमेदवारीचा अंतिम निर्णय भाजपची राज्य पातळीवरील श्रेष्ठीच घेण्याची शक्यता आहे।